विधायक अनिल गोटे ने आरोप लगाया है कि धुले शहर के अभय कॉलेज इलाके में चुनाव आयोग के एक वाहन में कुछ ईवीएम मशीनें और वीवीपैट मशीनें मिलीं। वहीं कार में मिली वीवीपैट मशीन और ईवीएम मशीन आरक्षित हैं और संबंधित चुनाव अधिकारियों ने दावा किया है कि गलतफहमी के कारण ऐसा हुआ। इसके बाद संबंधित वाहन को थाने लाया गया और वाहन को आगे अनाज गोदाम के लिए रवाना कर दिया गया। ऐसी घटना हुई है कि कुछ युवाओं ने इस वाहन पर पथराव किया। उन्हें संदेह था कि कुछ अज्ञात व्यक्ति 100 फीट दूर सड़क पर संबंधित ईवीएम मशीन से छेड़छाड़ करने के लिए लाए थे। इसलिए अब पुलिस अधिकारी ने बताया कि धुले शहर के 40 गांव रोड पुलिस स्टेशन में अज्ञात लोगों द्वारा कार तोड़े जाने के मामले में मामला दर्ज किया जा रहा है। आज दिवसभर तुम्ही पैशाचा गंगानाश पाहिला, त्याचा दुसरा भाग आहे। मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एक्स्ट्रा दिलेल्या मशीन आहे, पण एक्स्ट्रा दिलेल्या मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना। ते स्वतंत्र कसे काय आले एवढे मशीन 7च्या 7? आणि काही उचित मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्हीव्हीपॅटचे मग व्हीव्हीपॅटचे मशीन 4 आहेत आणि उचित मशीन 2 आहेत। कसं काय हे काय समजलं नाही आहे। हे 100% मी तुम्हाला सांगतो, हे बोगस मतदान करून काय हे त्या गोडाऊनमध्ये जमा करणं हा यांचा कार्यक्रम होता, ते आम्ही उडवून लावलेले। हा प्रकार मुळामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे। या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेल्या राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही मॉब जमा झाला, गर्दी जमा झाली। परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं। या ठिकाणी स्वतः एसडीपीओ साहेब आणि आम्ही दोघे तिथे आलो होतो। आमचे सेक्टर ऑफिसर त्यांच्या बाबतीत ही घटना घडली, सगळं बघितले सगळे मशीन्स। ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत, आमचे 2 मशीन्स जी गाडीमध्ये आहेत ती, आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा कुठल्या प्रकारची याची ज्या पद्धतीने अफवा आहे त्याची कुठली घटना घडली नाही।